महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन माझ्या आईला विचारलं भूत म्हणजे काय. आई सांगायला तयार नाही, कारण पोरगा हळूहळू साप धरायला लागले. आता भूतांच्या पण नादाला लागणार. वडिलाला विचारलं, म्हणलं आबा असं ते मोरबाळ्याच्या वड्याचं भूताच काय, तुला काय करायचं, तू का गप, ते छपरात मला हलू द्यायचं नाही. रात्री तर 12-1 वाजता वडील माझा चपचून बघायचा, गेले काय. समरस होणाऱ्यापैकी हा दिनकर चौगले नाही. त्याच्यामुळं तुम्ही सांगितले तर भूत आहे, तिथं भूत आहे, मला जाऊन तिथं बघायचं. सुरुवातीला घाबरायचो, भियायचो, सगळं करत होतो. पण मला ते नंतर जसं अनुभव यायला लागला तसं ते मला खोटं वाटायला लागलं. ते कारण ते चमत्कार नसून आपण एक गैरसमज करून घेतोय ना, आपल्याला ते भूत दिसतात त्या पद्धतीनं. मला भीती भूताची नाही, कुठल्या प्राण्याची नाही, मला भीती फक्त भटभटजींची आहे. कारण ह्यांची दुकानं बंद होणार आहेत मी असं सगळं करायला लागलो तर. आणि मी माझ्या पुस्तकात सुद्धा आता आव्हान केलंय, जगात मला कुठेही भूत दाखवा, फक्त नेणं आणणं तुमचं. आणि जर समजा एखादी गुहा असेल तर ऑक्सिजनचं नळकांड पाहिजे, आणि जर मोठं जंगल असेल तर बंदूक तुमची माझ्याकडे पाहिजे. कारण मला स्वसंरक्षण म्हणून काहीतरी पाहिजे. भूताची अफवा तुमच्या डोक्यात बसवायची आणि त्याच्यावर औषध पण सांगायचं, हे दोन्ही पण आपल्या ग्रामीण भागात सगळीकडे करता येते. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत दिनकर चौगले यांना आणि त्यांच्याशी वेगळ्या विषयावर बोलणार आहे. म्हणजे यापूर्वीच्या भागात आपण बिबट्या मित्र दिनकर चौगले यांच्याशी बोललो. म्हणजे त्यांनी बिबट्यांच्या कसा पाठलाग केला, बिबट्यांची लाईफस्टाईल कशी समजून घेतली, बिबट्यांची माणसांचा व्यवहार कसा असायला पाहिजे, या संदर्भात बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्पमित्र दिनकर चौगले, बिबट्या फ्रेंड, बिबट्या मित्र दिनकर चौगले, तसंच आता भूतांचा पाठलाग करणारे दिनकर चौगले, अशी एक त्यांची ओळख आहे. म्हणजे भूतांचा कर्दनकाळ, त्यांची स्वतःची टीम आहे, ती टीम स्वतःला भूतांचा कर्दनकाळ म्हणून घेते आणि लोकांच्या मनात ज्या भूतांच्या संदर्भातल्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे थेट स्मशानात जाऊन लोक जिथं जिथं त्यांना जायचं आव्हान देतील तिथं जाऊन ते भूतांच्या संदर्भातल्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न करतात. तर आपण त्यांनी भूतांचा जो पाठलाग केलेला आहे, भूतांचा जो शोध घेतलाय, त्या संदर्भातले त्यांचे अनुभव आपण या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. नमस्ते दिनकरराव. नमस्कार. काय तुम्ही एकूण कसं काय भूतांचा पाठलाग करायला लागता, भूतांचा शोध घेता, हे तुम्ही कधीपासून करायला लागला, त्याचं कारण काय आहे? खरं तर भूतांच्या मागे तुम्ही कधीपासून लागला? कोणत्याही क्षेत्रात एखादा संशोधक तयार होत असताना त्याच्या पाठीमागे त्याच्या आसपासचा परिसर अवलंबून असतो. जे काय परिसरात घडत असतं त्याप्रमाणे तो त्या पद्धतीनं एक तर त्याच्या उलट्या बाजूने विचार करून शोध करायला चालू करतो, किंवा त्या लोकांची समरस तरी होतो. पण समरस होणाऱ्यापैकी हा दिनकर चौगले नाही. त्याच्यामुळं तुम्ही सांगितले तर भूत आहे, तिथं भूत आहे, मला जाऊन तिथं बघायचं. सुरुवातीला घाबरायचो, भियायचो, सगळं करत होतो. पण मला ते नंतर जसं अनुभव यायला लागला तसं ते मला खोटं वाटायला लागलं. ते कारण ते चमत्कार नसून आपण एक गैरसमज करून घेतोय ना, आपल्याला ते भूत दिसतात त्या पद्धतीनं. या पद्धतीनं असं होतं. मग मी त्याच्या लक्षात हळूहळू सगळं लक्षात झालं. ते काय एका वेळा सगळं झालं नाही. मी स्वतः सुरुवातीला सामान्य लोकांसारखंच भूत मानित होतो लहानपणापासून. पण मला खरंच दिसतंय का मला बघायचं आहे, मला हे प्रूफ सकट सगळं पाहिजे, म्हणून मी तिथं जवळ जाऊन बघायचा प्रयत्न केला. तर मला कधी सुरुवात कधी झाली तुमची भूताच्या मागे? भूताचा नाद कधी लागला? भूताचा माग मी 7वीला असताना नाद गेला. भूताचा नाद कधी? भूताचा नाद बिबट्यांच्या अगोदर भूतांचा नाद लागला. ते कसा लागला म्हणजे शाळा सुटली की 7वी पर्यंत माझं सगळं. तुमचं शिक्षण किती झालंय? 12व्या वर्षाला एक विषय सुटलाय. होय. त्याच्या पुढे काय मला जायला जमलं नाही. मी त्या सापांच्या नादाला लागलो, नंतर त्या बिबट्यांच्या नादाला लागलो. ही सगळे नाद लागल्यामुळे बाकीची त्या नादाकडे शिक्षणाच्या नादाला मी सोडून दिला. पण काही बरेचसे ज्ञानी लोक त्या क्षेत्रातली मला भेटलीत. मग ते भूतांच्या असू, नळ्याचे दाभोळकर असू द्यात, श्याम मानव असू द्यात, त्या क्षेत्रातली माणसं भेटल्या. कारण त्यांचे विचार आचार माझ्याकडे आले. झुऑलॉजी डिपार्टमेंटचे काही प्राध्यापक भेटले, त्यांच्याकडनं आचार विचार माझ्याकडे आले. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय ते मला सगळं समजायला लागलं. आता भूतांचा नाद करायला कारण एकच होतं की आमच्या इथे एकाला कावीळ झाली होती. आता मी लहान, मला कोण काय ती दाद दिला, याला काय झालं काय समजायला. फक्त त्या देवरशीच्या दारात त्याला लोखंडी कोटला असं बांधून घातलाय. देवरशीच्या अंगात आलंय. कडुनिंबाच्या फांद्या घेतल्या. त्याने त्याला एकसारखं देवरशीनं मारायला चालू केलं. जातोस का नाही. ते जातो म्हटलं. असं 2-3 दिवस तो कार्यक्रम चालू होता आणि 2-3 दिवसानंतर ती व्यक्ती मयत झाली.
बापरे. हा. मयत झाल्यानंतर मला 7वीला असताना हम्म. 7वीच्या अगोदर 2 वेळा नापास झालो. मी 3 वर्षे आणि ती पहिली 5 वर्षे मी 14 वर्षाचा मी असेल. हम्म. हिनं उपचार कोणाकडे केलं पण त्या डॉक्टरशी जाऊन भेटलो, डॉक्टर कोल्हापुरी म्हणून. हम्म. त्यांना मी विचारलं, डॉक्टर साहेब काय झालं त्याला? अरे म्हटलं त्याला काय वेळ झाली मी त्यांनी सांगतो त्याला कोल्हापूरला न्या जावा दवाखान्यात. कोण माझं ऐकलं नाही. हम्म. त्याच्या घरासमोर देवरेशाने सांगितलं याला मोरबळाच्या वाड्यात भूत लागले हम्म. आणि भूत मी उतरतोय हम्म. आणि ती भूतच काढत पडली त्यात ती मेलाय. हम्म. ते सगळं ऐकलं आणि मग म्हटलं नाही आता आपल्याला भूत बघायचंय. हम्म. मग माझ्या आईला विचारलं भूत म्हणजे काय. हम्म. आई सांगायला तयार नाही कारण पोरगा हळूहळू साप धरायला लागले. हम्म. आता हे भूतांच्या पण नादाला लागणार. वडिलाला विचारलं म्हटलं आबा असं ती मोरबाळ्याच्या वाड्याचं भूतच काय, तुला काय करायचं, तू का हम्म. ते छपरात मला हलू द्यायचं नाही. हम्म. रात्री तरी 12-1 वाजता वडील माझा चपचून बघायचा गेले काय गेले काय. हा. आणि बोराळाचं एक बोराळा होतं तिथं चालू काशीद कंपनी भावकीचं आणि तिथे चंदाप काशीद म्हणून एक वयस्कर व्यक्ती होती. हम्म. त्यांना मी काय करायचं थोडस त्या गोराळ घरात मदत करू लागायचा. कुठे ते गुळाचं टावेल धुवू लाग, हम्म. कुठे ते गुराळाचं मांडव सारवू लाग. हम्म. असं करता करता मी त्यांच्याशी समरस व्हायचं. ती मला थोडासा गुळ द्यायचा, मग ते गुळ घ्यायचा आणि माझे कपडे बिपडे शिवायला मला मदत व्हायची. मग एक दिवस मला माझ्या आईकडनं प्रश्न उत्तर मिळालं नाही, बाबाकडनं मिळालं नाही. म्हटलं चंदाबा काशीत मला सांगणार 100%. हा. चंदाबा काशीत ते आपलं गुराळावरती ते शिब चालवित होते. हम्म. मी जाऊन म्हटलं चंदना थांब मी चालवणार. हम्म. कारण मला चंदुनानाकडे माहिती काढायची होती ना भूताची. हम्म. आणि चंदनाला साईडला त्या गामेल्यावर बसवलंय. चंदनाला म्हटलं ती मोरबाळ्या वाड्याच भूत म्हणजे काय. हम्म. मला म्हणलं तुला काय करायचं रे, हम्म. तू त्याच्याने नादाला लागशील बघ. हम्म. तू काय नाही तू करायला लागला सापांचा आता हे ज्याने काहीतरी करशील. म्हणलं असू तिकडे म्हणलं काय सांग तरी. हम्म. तर म्हणलं ते मोरबाळ्या वाड्याचं भूत हाय हम्म. पण ते आमच्या शिवारातल्या माणसांनी काही करत नाही. हा. मग ते यसबा काशीत कोण म्हणतो तुमच्या शिवारातलाच ना, तू कसं काय मेला. हम्म. नाही रे ते तंबाखू खाईत नव्हतं हम्म. आणि तंबाखू खाईत नसल्या कारण त्याला तंबाखूचा ना भूताचं काय संबंध. हा. तर मला ज्याच्याकडे चुन्याचे डबे आहे हा. त्याला भूत काय करत नाही. हा. म्हणजे भूताची अफवा तुमच्या डोक्यात बसवायची हा. आणि त्याच्यावर औषध पण सांगायचं. हा. हे दोन्ही पण आपल्या ग्रामीण भागात सगळीकडे घडता येते. आता मी लहान चंदुना नाही तेवढंच ऐकलं. छपरात गेलो तर वडील आमचा घोरत होता. हा. वडिलाच्या उशाखाली तंबाखूची पिशवी काढली हा. आणि चुन्याची डबी तेवढी चोरली. हा. 2 चिलची बॅटरी घेऊन गेलो. आता भूताची जागा आपण ठरलेली असती. दाट बांबूची जागा, पडकी घरं, डांबाच्या मागला अंधार, जिथे काय चित्र विचित्र काय जागा असेल ती जागा आपण भूताची ठरलेली असते. आणि त्या स्पॉटला तिथं गेलो जाग्यावर. कारण एक हात डबीवर होता, खाकी चड्डी माझ्या अंगात शाळेची शाळेची आणि एक हातात बॅटरी. जरा आवाज कुसकुस लागला की बॅटरी डबी दाबून धरायची. त्यामुळे मला भूत काय करणार नाही. जाग्यावर जाय पण माझं मनोधैर्य व्यवस्थित राहिलं होतं. आणि तिथं जाऊन बघितलं तर ते मानग्याचं बेट होतं आणि कर 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 आवाज यायचा जोरात. तिकडे आवाज येईल तसं मी परत ती चुने डबी दाबून धरायचं. भूत मला काय करणार नाही. असं बराच वेळ कार्यक्रम चालला. इकडे तिकडे बॅटरी मारून बघायला लागलो बारकं तरी कुठं भूत दिसते का बघूया मग. आणि त्यावेळेला मला तिथं कुणीतरी नैवेद्य आणून ठेवलेला मला बघायला मिळालं उतारा. आणि मी ते आपला उतारा खायला चालू केला. काय होतं ते? मटण होतं. मटणाची एक प्लेट होती, मस्तपैकी भात पीत सगळं होतं, लिंबवा सकट सगळं होतं, कांद्या सकट सगळं होतं. मी आपलं खांडी बांडी काढून आपण खायला चालू केलं. पाणी बघितलं तर खेकड्याची बिळ होती, त्या बिळात पाणी होतं. म्हणलं एवढं पाणी याचं बास करायचं. बास केलं नाही एवढ्यात मी बॅटरी मारून बघितली तर तिथं त्या भूताच्या ठिकाणी चिलीम कसली तरी ठेवली. त्यांनी मोठी लोक ते चिलीम ओढत्याला बघितलेली आणि काड्यापेटी पण होती. डायरेक्ट मी काड्यापेटी लावली, चिलीम ओढायला चालू केली. कोण नाही, 2 किलोमीटरवर आसपास परिसरात कोणी नाही. मी एकटाच तिथं त्या नदीच्या कडेला आहे. ते दाट बांबूची जागा आहे, भीतीदायक वातावरण आहे, पण खिशात चुन्याची डबी आहे. मनोधैर्य वाटलं. आता पुढं काय करायचं म्हटलं. वडली ती चिलीम वडायला चालू केली आणि 2-4 झुरकं मारल्यावर कोमात गेलं. मी बेशुद्धच पडलो. काहीच माहित नाही, पुढे काय झालं माहित नाही, किती वेळ झाला हे पण माहित नाही. आता म्हणलं आमच्या छपरात गेलं की 100% चपकान मारायचं. किती वेळाने जागा झाला तेच माहित नाही ना, संध्याकाळी टायमिंगच माहित नाही. आता मी इतक्या वेळाने गेल्यामुळे 100% बाप मला मारणार. एवढ्याच एक दिवसात आता मला मार खायला लागणार. छपरात गेलो तर बाप बोलत होता. झोपलो बाबा व्यवस्थित. आणि 4 दिवसांना अमावास्या आली. अमावास्या आल्यानंतर वडिलांना सांगितलं मी त्या मोऱ्याच्या छपरात झोपायला जाणार आहे आणि सकाळी मी लवकर वैरणीला जाणार आहे. तर वडील म्हणलं जा. मोऱ्याच्या छपरात न जाता मी डायरेक्ट अमावास्या असल्यामुळं जिथं भूत आहे तिथं गेलो. आता ह्या दरम्यान मी काय केलं,
की गावात एक दुकान होतं, दुकानातली चुन्याची डबी विकत घेतली आणि प्रत्येकाच्या घरात चुन्याचं गाडगं असायचं, त्यातल्या डबी कायमच भरून खिशात ठेवली. भूत मला काहीच करणार नाही, कारण माझं पण अज्ञानच होतं भूताबद्दलच. आणि संध्याकाळी त्या स्पॉटला गेलो तर त्या खाली ओढ्यात गेलं की आणि असं काहीतरी व्हायला म्हणून ओढ्यात गेलोच नाही. त्या ते दाट बांबूची जागा म्हणजे भूताची जागा. वरच्या बाजूला त्या रंगा कास्ताचा ऊस तुटला होता. फाटकं गोंगडन फाटकी चादर, पाला खाली अत्तरला, गोंगडा अत्तरलं, चादर अंगावर घेऊन परत पाला घेतला आणि झोपलो. अशी झोप लागायला लागली. माझं पाय 2 फूट वर उचलायचं ना आदळायचं. चुन्याची डबी तर आपण धरली, काय धरली तर माझं काय पाय उचलायचं थांबना. आगाय आम्ही म्हटलं जोरात आतल्यात बोंबलायला चालू केलं. आत्ता मी येलं म्हटलं 100% मेलं, 100% मोरबाळ्या वाड्याला भूत हायच. आत्ता माझं काही खरं नाही. आणि थोडा वेळ थांबलो, आता मरणारच आहे, काय आहे ते तर बघूया. आणि मग मी तोंडावरची हळू चादर काढून बघितली, बॅटरी चालून बघितली, तर त्यातनं एक बांबू बाजूला आला होता. त्याच्यावर गुळवेला उगावला तर गुळवेलाच्या मुळ्या खाली आल्या, तर मुळीत माझं पाय अडकलं, तर वाऱ्यानं ती बांबू बाजूला गेला की माझं पायवर उचलत होतं. पहिलं बघितलेलं भूत. तिथून माझी भूताची सुरुवात झाली. ही खरं आहे का खोटं आहे बघायची. तिथून सुरुवात झाली. मग नंतर माझ्याबरोबर लोक पैसा धरायला लागली. पण काही लोक पैसा धरता धरता घेऊन पळायला लागली की ह्याला पैसे धरायचे आणि ह्याला जायचं, काय काळबीर झालं तर ह्याला सगळी जबाबदारी आपल्यावर. आता माझ्या घराला कडे तालीम होती. पूर्वी कसं होतं सर, प्रत्येक गल्लीत एक तालीम होती आणि देवळाजवळ तालीम, आणि त्यात मारुतीचा फोटो असायचा. आणि त्यामुळे ती इमॅजिन करायची की असं होणार, आणि ती खरोखर तिची ती बॉडी तशी तयार करायची. मग अमावाच्या दिवशी संध्याकाळी तालमीत गेलो. आता माझा हळूहळू भूतांचा पाठलाग चालू झाला होता. त्यातलं पहिलवान एक जण काय म्हटलं, ह्यांचा विषय चालला होता भूताचा. अमावास्या म्हणजे भूताचा विषय चालू होता. तेवढ्यात मी आत गेल्यावरती म्हणलं, हे ह्याला पटत नाही बघ भूताचं. म्हटलं का नाही पटत म्हटलं, तर जा बघू चौऱ्यावर. म्हणजे आमच्या इथं वरच्या बाजूला चौरा म्हणून एक देऊळ आहे, परशुरामाचं देऊळ आहे. गावापासून 2 किलोमीटर अंतर आहे, जंगल आहे पोरल्यात. आणि ठरलं, पैसे ठरली जायचे. मी काय देणार तुम्ही, तर प्रत्येकी 2-2 रुपये. तो पण त्यातल्या दोघांनी ऑडिट काढलं, बॅटरी न्यायची नाही, काड्यापीठ न्यायची नाही, राहू दे म्हटलं, काय अडचण नाही. मी गोंगडं घेतलं, कुऱ्हाड घेतली बरोबर. म्हणलं ह्यातलं कोण जरी वर आलं मला भीती घाला तर कुऱ्हाड धारकडनं मारणार मी, एक लक्षात ठेवा म्हणून. त्याच्याने माहित आहे हे करणार का. त्यामुळे कुणी तालीम सोडली नाही. आता जसं जसं मी वर जाईल तसे वरती एक तळी आहे, तळीजवळ एक झरा आहे, झऱ्यावरचं भूत प्रसिद्ध. तिथं गेलो आणि तिथलं भूत माझ्या लक्षात आलं. आणि माझ्या मागणं कोणतरी येते मला जाणवायला लागलं. मागं फिरून बघायचं धाडच नाही, हाय का नाही. आणि मागं फिरून बघायला डबी होती का खिशात, किती ती खिशातच होती ती. आणि मागं बघितलं तयार कोणतरी मागणं येते म्हटलं. आणि नंतर थोड्या वेळ माझ्या लक्षात आलं की मी घोंगड्याची टापर बांधली होती, त्यातला सडा इथं लोंबत होता. आणि मी जसं चालेल तसं ते सडा हालत होता. ते मला मागणं कोणतरी आल्याला भास होत, यायला म्हणजे असलं भूत आहे. वरती गेलो देवळात, देवळातनं त्रिशूळ आणाय ठरलं. देवळाच्या दारात गेलो तर एवढं मोठं 2 डोळं दिसायला लागलं देवळाच्या आत. हा, देऊळ असं खाली खड्ड्यात. त्याच्या आईला म्हटलं हे हायच वाटतं आता, आणि नाही कुठला तरी प्राणी असेल म्हटलं. स्वतःची समजूत काढायला लागलं. बॅटरी नाही, काड्यापिटी नाही, बरोबर अमावस्येची रात्र आहे. आता काय करायचं म्हटलं. मग देऊळ बारकं छोटं, म्हणजे तिथलीच दगड रचलेली नाही, त्याच्यावर खापरे घालून देऊळ तयार. साईडला गेलो आणि कोरड्या दांडीनं खापऱ्या फोडायला चालू केल्या. आणि वाकून बघितलं, अरे हलनच झालंय, हायच हे काहीतरी. अंग लटपटायला लागलंय, अंग कापायला लागलंय. अरे आयला अंगावर बाहेर आलं तर काय करायचं. देऊळ किती 7x7चं देऊळ बारकं छोटं. जायचं नाही म्हटलं, स्वतःच्या आबरू गेल्याचा प्रकार आहे, आपण ह्याला बघायचंच. आणि असं करत देवळाच्या मागल्या साईडला गेलो आणि म्हणलं इकडं कोरडीनं असा आवाज करायचा, कान लावून ऐकायचं, बारीक तरी आवाज काय गुरगुरतय का म्हणून. आणि साहेबा तिथं गेलोय मी, कोरडीनं आवाज मोठा केला, कोरड तुंब्याकडनं मारली त्या दगडावर. आणि जर कान देऊन ऐकायला गेल्यावर माझ्या लक्षात आलं की तिथलीच दगड काढली ती, त्याची भिंत रचली होती. ज्यावेळी भिंत रचली होती त्या एका दगडाच्या साईडने 2 होल होती, होलातनं आकाश दिसत होत. आणि ते बरोबर भूत असल्याचा मला भास होत होता. आणि मग आत गेलो, देव कुठं आहे बघितला. देवच उपडला आणि पोत्यातनं देवच घेऊन गेलो. त्यातले निम्मे पैलवान गायब.
हा. आणि ना देवच उपडून आणला. आता हे कोण निस्तारायचे, हा. देव आम्हाला कोपतोय का काय माहित नाही. म्हणजे अशा सुद्धा लोकांनी पैसा धरल्या. हम्म. परवा तरी कोकणातला आला, तर परवाच म्हणजे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हम्म. कोकणातनं माझे दुकान आहे, तर दुकानच्या दारात एक गाडी जीप गाडी थांबली. हम्म. ते म्हणले तर दिनकर चौले कोण? म्हणलं मीच आहे. हम्म. तर तुम्ही भूताचं बघताय काय? म्हणलं काय पाहिजे तुम्हाला भूताचं? भूत उतरवत नाही म्हटलं. हम्म. भूत नाही तुम्हाला पटवून देतोय. हम्म. आम्हाला म्हटलं तेच पाहिजे. ठीक आहे म्हणलं. एका रात्रीला मी 5,000 रुपये घेतो. तुम्हाला माझ्या काही अट्टे आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का बघा. हम्म. तर आम्ही पैसे घेऊन आलोय म्हटलं. तुमचं सगळं आम्ही ऐकलंय, हम्म. आम्ही पैसे घेऊन आलोय, पैसे ठेवा म्हटलं. हम्म. आता माझी अट्टी आहे का म्हटलं. हम्म. तुम्ही अमावस्या दिवशी मला न्यायला यायचं. हम्म. तुमचं गाव कुठं आहे मला मला माहित माहित नाही. नाही. मी तिथं यायचं, पण मी तिथं झोपणार आहे. तुमच्या बायकोला सुद्धा तुम्ही सांगायचं नाही. हे सगळं मानव निर्मित असतंय. हम्म. तुम्ही सांगितलं की मानव निर्मित भूत तिथे येणार नाही. तिनं आपली अडचण सांगायला चालू केली. 29 लाख रुपये खर्च करून मी गाळं बांधल्यात म्हटला. हम्म. खायला गाळं माझं पूर्ण आहेत. हम्म. वरच्या गाळ्याला गिलाव चालू केला आणि पांढऱ्या साडीची बाई गॅलरीतून फिरते अमावस्या दिवशी हम्म. हातात समय घेऊन हा. आणि घंटी वाजवते. हा. मग मी हसायला होतो. कुठल्या हसल्या गावात? खाली राजापुरात. तिनं ते नाव सांगून म्हणून सांगितलं आणि माझं गाळं गावात. पाड्यानं हा, झालं. बरोबर. हा. मग ठीक आहे म्हणून, पण तुम्ही दोघं तिघ जण ठराविक अंतरावर थांबायला लागते, कारण त्या भूताच्या मागे भूत असतात. हम्म. माझा हा आजचा अनुभव नाही. हम्म. मी बऱ्याच वर्षापासून हा अनुभव घेतलाय. कारण ज्यावेळी तुम्ही ह्या भूताला मारणार त्यावेळी दुसरी भूत माझ्या अंगावर येणार. हम्म. त्यावेळी तुम्ही अडवायला तिथं पाहिजे. पण आमच्यातलं कोणच येणार नाही. हम्म. मग आपली चिंबोखडीची टाकी आहे की नाही, हम्म. तिथं अक्कन नारळ टाकायची उतार्यावर सवय आहे. आता माझ्या दुकानात आला सगळी दारात आता 10-12 नारळ आहेत. हम्म. ही पोरग येता येतं आपल्या उतार्यावर घेऊन येते. हा. पोराने खुनिवलं कापड एक नवा आणायचा म्हणून हम्म. 30 नारळ त्यात बांधलं हम्म. आणि त्याला सांगितलं हे बंधन आहे. हम्म. मी पण तेच करतोय. हम्म. हे बंधन जर जवळ असेल तर भूत तुमचा एकही तुमच्या जवळ येत नाही. हम्म. तर माझ्या संरक्षणासाठी मला काहीतरी आयडिया करायला पाहिजे. हा. आणि त्याने त्या लोकांनी सांगितलं हे माणूस अरे त्यातलाच आहे हो. हम्म. आणि हे तुम्हाला काहीच करणार नाही. मग ते आता गठळ आमच्याकडे असल्यावर असं करून त्यांचं मनोधैर्य वाढवलं. अमावस्या दिवशी गेलो, जिन्यावर गेलो, तर ह्याच्या मधल्या गाळ्यात असं सगळीकडे साहित्य सगळं विखुरलेलं पडलेलं आहे. कोण माणूस दिवसा जायला तयार नाही. हम्म. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या फळ्या घेतल्या फळीवर मी झोपलो. एकीकडे तलवार ठेवली, एकीकडे काठी ठेवली आणि मी झोपलो. त्याला म्हणलं तू जा आता, हम्म. ठराविक अंतरावर तुम्ही थांबायचं. भूत वरडलं तुम्ही पळत यायचं. हम्म. 12:30 वाजता बरोबर घंटीचा आवाज आला, जिन्यावर येत्याला. हम्म. मी उठलो नाही का कोपऱ्यात उभा राहिलो. हम्म. आता भूत गॅलरीतनच फिरणार, आत येणार नाही मला माहिती आहे. एका कोपऱ्यात उभा राहिलो, ती बाई बरोबर माझ्या गॅलरीतनं पुढे सरकली, हम्म. मागणं फिरवून गोट्यावर काठी मारली. कारण गोट्यावर काठी मारली घालताच येत नाही. हम्म. घोटाच फोडला. ती बाई खाली पडली, हम्म. हातातली समय खाली पडली, साडी पिटली. हम्म. त्या तिथं कॅन होतं, त्या कॅन मधलं पाणी घेतलं, त्याने गेलावर मारायला पाणी आणलं. पाण्यानं पहिली साडी विझवली हम्म. आणि हिच्या ओरडण्यामुळे ती लोक पळत आली. हम्म. ती लोक म्हणलीत बाई नमस्कार, हम्म. तू अशी करशील असं आम्हाला वाटत नव्हतं. हम्म. त्या बाईनं मोठ्यानं रडायला चालू केलं, कारण ते काठी मारलेली कळा येत होत्या. दुसरी गोष्ट म्हटली माझा नवरा व्यसनाधीन आहे, तुम्हालाही माहिती आहे. हम्म. माझी 3 मुलं आहेत हम्म. आणि त्या 3 मुलांना खायला काही घरात नाही. आणि समोरच्या गाळावाल्यानं मला सुपारी दिल्या, प्रत्येक अमावस्याला तू असं केलंस की तुला 1,000 रुपये द्यायचं. हम्म. म्हणून हे जर गाळं पडलं होतं, त्याचं गाळं फार्ममध्ये चाललं होतं. हम्म. हे सगळा प्रकार बघितला आणि त्या जेनं मला नेलं होतं त्याला सांगितलं, हात जोडून सांगितलं ही माझी बहीण समज हम्म. आणि अजिबात बाहेर कोणाला काय सांगू नका. ही बाई सगळं करीत होती ती. आणि माझ्याकडे दुकानात ये आणि मोठं गट्टळ तयार करून दिलं हम्म. भानामतीचं केल्यासारखं. हे मोठं तिथं नेऊन आडीक आणि तुझ्या सगळ्या लोकांनी सांग की मोठा एक महाराज आला होता, हम्म. त्या महाराजानं बंधन केलं, इथून पुढं काय आहे ना? भूत येणार नाही. हा. म्हणजे ह्या बहिणीला आणि तिच्या त्या बाईला पुढे त्या गोटा सरळ करायला 25,000 रुपये खर्च करायला लावले त्याला. हम्म. पण ह्या आईनं, ही आई हम्म. आईनं आपली पिलं जागवायसाठी ही केलेलं मोठं धाडस आहे म्हटलं. म्हणजे ही निसर्गातली आई सुद्धा असंच करते की आपल्या पिलांना जगवायसाठी ही मोठं धाडस करते. तेव्हा बाबांनी हे कुणाला काय सांगू नका, हे असंच गुपित ठेवा. आणि आता त्याचं गाळं सगळं व्यवस्थित चालू आहे. ते म्हणलं साहेब हात जोडू सांगतो, हे बाहेर कुणाला एवढं काय सांगू नका, तुम्ही जे काय लिहायचं ते लिहा, पण माझ्या गाळ्याचं एवढं काय लिहू नका. ह्याच्या कारणानं
माझं सगळं नुकसान होईल. म्हणजे आणि परत अफवा उठतील त्या. आता परवा तर पन्हाळ्यावर कधी गेल्या वर्षी आनंदरावची बायको वारली. आता आनंदराव पत्रकार असल्यामुळं माझा मित्र झाला लग्नाच्या अगोदरपासून. आता लग्न झाल्यानंतर तिची बायको ती माझी बहीण झाली. तिची बायको ती माझी बहीण झाली. वारल्यानंतर मी तिथे गेलो. तिथं गेलो तर त्या पन्हाळ्यावर माती दिवशीच खबर करायचं. मग आनंदरावाने आणि आनंदरावच्या मुलग्याचं खबर करायला चालू आहे. वेळ जास्त मिळाला की लोक काय करतात की समोरून एखादी व्यक्ती गेलं की त्याच्या आईचा विषय काढ, त्याच्या बहिणीचा विषय काढ, ते मला खटकायला लागलं. मग आनंदरावला काय सांगितलं मी की बाबा इथं पन्हाळ्यावर वेळ मिळते आणि मला आज डिजिटल करून लावायचे स्मशानात. मस्तपैकी जरा लोकांनी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात आणि सगळ्यांनी मान्य करायची की ही माझं घर आहे, हे सगळ्यांचं घर हे आहे, हे अंतिम सत्य आहे. आणि हिथं आल्यानंतर दुःखात सहभागी न होता तुम्ही जे बाकीचा जे विषय काढता ते विषय नाही करता, ते काय काय लिहिलंय की तुम्ही वाचा. ते माणसाचं टायमिंग त्यात जाईल. आनंदराव म्हणला मला कबूल आहे पण शिवची परवानगी घ्यायला पाहिजे. ठीक आहे म्हणजे शिवची परवानगी घेऊया. अर्ज केला, शिवने परवानगी दिली आणि गाडगे बाबांचं काहीतरी पुण्यतिथी त्यावेळी नेमकी होती अमावास्या दिवशी. 50 मुलं गोळा केलीत आणि आम्ही पुण्यतिथी दिवशी ते स्मशान सगळं धुवून काढलं, सगळे डिजिटल लावलं, डांगार भाकरीची जेवण केलं पन्हाळ्याच्या स्मशानात. 3 दरवाजाखाली स्मशान आहे आणि ज्याला कोणाला पोट भरत नाही त्याला परत वरण भात केला. आम्ही ज्या लाईटी लावल्या होत्या पोरं सगळी म्हटली तुम्ही 11 वाजता जावं तुम्ही सगळी म्हटलं. आम्ही ज्या लाईटी लावल्या त्या बंद केल्या, पण तिथं सौर ऊर्जेवरचा एक लाईट होता त्याचा स्विच कुठं आहे मला माहित नाही, ती कोपऱ्यात तसा चालू राहू दे म्हटलं. आता खाली बिबट्याची गुहा, पहिला बिबट्या मी तिथं धरला आणि झोपलो मी. आणि स्वेटर सकट झोपलो होतो. डिसेंबरमध्ये जरा थंडी होती आणि ती बारीक बारीक नार जाऊन आत टोचायला लागलं त्या रॅकचं. कारण ज्याच्यावर माझ्या बहिणीला दहन दिलं त्याच्यावर मी झोपलो होतो आणि ते तुकडं आज जाऊन टोचायला लागलं. मग मी काय केलं, उघडा केला, उघडा राहिलो आणि त्या खराड्यानं सगळं झाडलं ते जे काय लोखंडीचे गंजले होते आणि परत झोपलो. अशी झोप लागायला लागली. 1-1:30 वाजलाय आणि खाड दिशेने माझ्या जवळ काहीतरी पडलं. मला भीती भूताची नाही, कुठल्या प्राण्याची नाही, मला भीती फक्त भटभटजींची आहे. कारण यांची दुकानं बंद होणार आहेत मी असं सगळं करायला लागलो तर. कुणीतरी समजा पन्हाळ्यावर तटावून एखादा दगड खाली आयदानानं आटून खाली ढकलून त्यात आयतं मरतंय म्हणणार. मला भीती ती. आणि त्या रॅक वरती मी उभा राहिलो आणि त्यात ही माझी डोक्याची कंडिशन अशी आणि तिथं लगड येऊन गाडी खाली येऊन पडले. लोक कोण दारू प्यायला होतं त्याला टर्न बसला तर ते आले स्मशानात आत. पायऱ्या उतरून काय झालं, गाडी ती गाडी घेऊन खाली निघालता मोटरसायकलवरनं, दारू प्यालत त्याला तो स्मशानचा जवळचा टर्न बसला नाही. ते पायऱ्या उतरता माझ्या लगडून पडलं त्या रॅकच्या जवळ. खाड ज्यांच्या आवाजात मी जागा झालो, बघतोय तर गाडी आहे आणि त्यानं साहेबा अशी जेवढी मोठी ताकद लागेल तेवढं लावली आणि गाडी ढकलली आणि जोरात बोंबललं. बोंबल्यावर बाहेर दोघं आहेत ती मला माहित नाही, तिने पण वरडायला चालू केलं आणि बनीन सकट काढलं त्यांनी. आणि मला भीती काय, हे अटॅकनं मरल. ती पुढं पळत्यात, मी मागणं पळतोय, आता माझ्या काठी आहे, मी उडा आणि बाजीपूर्वच्या पुतळ्यापर्यंत. आणि मग हरिजन वाड्यातली सगळी लोक उठली तर ती म्हणत अरे काय झाले काय झाले, म्हणलं असंच झालंय. ते म्हणले तर अरे बाबानं 45 वर्षाला आम्ही या माणसाला बघतो, हे आमच्या डोक्यातनं काढून टाकायला लागलाय, त्याला तुम्ही भूत समजून पळायला लागलाय. म्हणजे असं होण्याची शक्यता आहे की बाबा जिथं आपल्याला उत्तर मिळत नाही तिथं असं होण्याची शक्यता आहे. आता विज्ञान दिन परवा झाला. विज्ञान दिनाविषयी एक शिक्षक काय म्हणला की दिनकरराव आज आम्हाला पोरांनी भूत दाखवायचं. चला म्हणलं आज दाखवतो, काय अडचण नाही. मग सांगरोळच्या स्मशानात गेलो परवा पोरांनी भूत दाखवायला. आज तुम्हाला 100% भूत दाखवणार. ते तुम्हाला नाही दिसणार पण ज्याला दिसतंय तो माणूस तुम्हाला दिसणार. स्मशानात आम्ही 12-12:15 गप्पा मारत बसलो. सांगरोळच्या इकडं असं टेम्पो लावलं होतं. त्या शिक्षकाचं एक पोरगा आगा होतं, 4 वर्षाचं असलं, 3-4 वर्ष 3-4 वर्ष असलं नाही, 3-4 वर्षाचं पोरगं होतं. त्याला पांढरे कपडे घाला म्हटलं, एकदम पांढरे सफेद कपडे घातले. पोराजी म्हटलं चला आता तुम्ही आटपा सगळं, त्या गाडीच्या खाली बसा म्हटलं, ट्रकच्या खाली. सगळी जी मुलं होती शाळेची त्या ट्रकच्या खाली बसवली. आता तुम्हाला भूत दिसणार म्हटलं. आणि एवढ्यात सांगरूळमध्ये एक मोटरसायकल वाले आला. त्या पोरग्याला म्हटलं पळ आडवा, रस्त्याच्या आडवा. आता अमावास्या दिवशी रात्री 12 वाजता स्मशानातनं बारकं पोरग पळतंय. त्यानं गाडीचा असा टर्न घेतला आणि मागं पळालं आणि सांगरूळच्या तिकटीवर जाऊन थांबलं. तिकडे कोण जाऊ नका, मला आम्ही आता चमत्कार बघितला. अरे ह्यालाच भूत म्हणतात ना. हे सगळे जे काय असेल ते तर प्रत्यक्षात जाग्यावर जाऊन दाखवतोय मी. आणि मी माझ्या पुस्तकात सुद्धा आता आव्हान केलंय, जगात मला कुठेही भूत दाखवा, फक्त नेणं आणणं तुमचं. आणि जर समजा एखादी गुहा असेल
तर ऑक्सिजनचं नळकांड पाहिजे. आणि जर मोठं जंगल असेल तर बंदूक तुमची माझ्याकडे पाहिजे. कारण मला स्वसंरक्षण म्हणून काहीतरी पाहिजे. पण भूत हे मला माझ्या आईनं, बाबानं, चुलतीनं शेजा पांजरी सांगितलं फायली इथं आहे त्या डोक्यात फायली तिथं जागृत होते आपण त्या जागेवर गेलं की. आणि त्या पद्धतीनं त्याच्या प्रतिमा दिसायला चालू होते त्यालाच आपण पळायला चालू करतोय. आता माझ्या दुकानाच्या मागे एक बंगालचा आहे, पेइंग ब्लॉक करते. काय पेविंग ब्लॉक नसतात का पेवर ब्लॉक? हाँ तो म्हणला काका इधर भूत कुछ नहीं, हमारे बंगाल में बहुत भूत है. मग मी हसायला लावलो, अरे तुम्हारे बंगाल में इधर नाही है, इधर कुछ भी नाही. त्याला म्हंटल बाबा तुझ्या तिथल्या फाईली तुझ्याकडे आहेत त्या, हिथली फाईल तुझ्याकडे नाही. आम्ही चर्चा केली, सगळं खोटं आहे असं ठरलं. मी येऊन झोपलो माझ्या दुकानात आणि पहाटे 3 वाजता आलंय. काका उठो अभी अभी मैंने भूत देखा है. अरे किधर देखा है? इधर देखा है, चला देखा दो. काय झालंय तर म्हणला माझी ही पाण्याच्या बादल्या का नाही ते पेंग ब्लॉक करायला पाण्याच्या बादल्या घेऊन यायचं, त्या मटेरियल मध्ये पाणी घालायचं आणि मोकळ्या बादल्या घेऊन जाताना खडा ओढायचा आणि त्या बादलीत पडायचं. हे ना पॅरागॉनचे सिल्पर नवं आणलं तर त्याच्यावर खडा अडकायचा, ती खडा उडला की त्या बार्डीतून पडायचं. हे रेग्युलरच घडत होतं. पण त्या दिवशी आम्ही चर्चा केल्यामुळे त्याचं ते सेन्सर ओपन झालं. ज्यावेळा आपण चर्चा करतोय ना त्यावेळा त्या ठिकाणचे त्या भूताचं सेन्सर आपण एकमेकांच्या सगळ्यांचे ओपन करतोय. त्या पद्धतीने तुम्ही ते अंदाज करताना पळा चालू करताय. म्हणजे मी ज्याला कोणाला भूत बघायचं आहे त्याने जिकडं काय तुम्हाला भास होतोय, जिकडं काय दिसतंय त्या बाजूने जावा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळतंय. ते जायची हिंमत ठेवा. बरं. तर दिनकरराव खूप छान, म्हणजे तुम्ही भूतांचा पाठलाग केला, भूतांचे अनुभव म्हणजे आणि भूत ही गोष्टच अस्तित्वात नाही हे लोकांना समजून देण्याचा, पटवून देण्याचा कृतिशील प्रयत्न करताय. खूप खतर आजच्या काळातलं फार महत्वाचं प्रबोधनाचं काम आहे. या संदर्भात तुम्ही इथं आलात आणि महाराष्ट्र दिनमानच्या आमच्या दर्शकांना त्या संदर्भात सांगितलं त्याबद्दल नमस्कार. धन्यवाद.